अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती. आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्वांना शुभ गुरुवार. आणि उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. बघा, सर्वांना असे वाटत असते की आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असावा आणि आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे ती कायमची दूर व्हावी. यासाठी उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने आपल्याला काही उपाय करायचे आहे, त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो. ह्या अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ महिना सुरू होतो. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. ह्या अमावस्येला आपण दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. यंदा ही अमावस्या उद्या म्हणजेच 5 जुलै ह्या दिवशी सकाळी 4:58 सुरू होणार असून रात्री 11:40 याची समाप्ती होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवला जातो. हे तर्पण शुभ मुहूर्तावर केल्यास अधिक फलदायी ठरते. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी 11:30 ते दुपारी 2:40 आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात कोणकोणते उपाय करायला हवेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. खास करून महिलांनी हे उपाय आवर्जून करावेत. बघा, अमावस्या हा दिवस म्हणजे आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे, जी काही कचरारूपी दरिद्रता आहे तिला घालवून लक्ष्मीचे स्वागत करायचे असते. म्हणजे आपल्या घराची साफसफाई करायची असते. ह्या अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व जाळे वगैरे असतील ते आपल्याला साफ करायला पाहिजे. याने काय होते की आपल्या घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास हा कायम राहतो. त्याचबरोबर ज्या घरात स्वच्छता नसते, अस्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे आपल्याला आपले घर हे नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद, लिंबू, गोमूत्र आणि थोडं खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे. हा उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने आपल्याला आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे ती बाहेर जाईल आणि आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होईल. यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या हळद, गोमूत्र आणि मीठ हे आवर्जून आपल्या फरशी पुसायच्या पाण्यात टाकायचे आहे. तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा असतो त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन करण्यासाठी हळदीमध्ये तुम्हाला गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप आपल्याला आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्यावर त्याचे लेपन करायचे आहे. दर अमावस्येला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते, दरिद्रता असते, जी कायमची बाहेर जाऊन घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास हा राहतो. हा उपाय जर तुम्ही अमावस्येला नक्की करून बघा, याचा तुम्हाला नक्कीच छान अनुभव येईल. तसे तर आपल्याला रोज आपल्या उंबरठ्याला लेपन करायचे असते किंवा तुम्ही गुरुवारी केले तरीही चालेल, पण अमावस्येला हे हळदीचे लेपन आवर्जून करावे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपले देवघर. त्यामुळे ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले देव स्वच्छ करायचे आहेत. अमावस्येला देव स्वच्छ करताना पंचामृताचा वापर करायचा आहे. या दिवशी देव स्वच्छ करताना कोणत्याही पावडर वापरू नका. देव हे पंचामृताने स्वच्छ करा. त्यासाठी तुम्हाला 1 लिंबाची फोड घेऊन त्यावर थोडं पंचामृत घेऊन आपल्याला आपले देव हे स्वच्छ करायचे आहेत. तर मग अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील देव हे आवर्जून तुम्ही स्वच्छ करा. तसेच आपल्या घरात जो देव्हारा असतो तोही आपण आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करायचा आहे. म्हणजे आपल्या देवघरात जर काही धूळ असेल किंवा जाळे असेल तेही आपल्याला स्वच्छ करायचे आहे. त्याचबरोबर जे काही देवाचे वस्त्र असतात तेही आपल्याला ह्या दिवशी आपल्याला स्वच्छ करायचे आहे. याने आपल्या घरातील जी दरिद्रता असते ती कायमची निघून जाईल. कारण
कारण आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी मातेला अस्वच्छता ही अजिबात आवडत नाही आणि लक्ष्मी मातेला ही स्वच्छता ही खूप प्रिय आहे. अमावस्या हा दिवस प्रामुख्याने लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस आहे. बघा, आपण दिवाळीतही लक्ष्मीपूजन हे अमावस्येला करत असतो. त्यामुळे अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. यामुळे आपल्याला आपल्या घरातील जी काही कचरारूपी दरिद्रता असते ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी मातेची काही सेवाही करायची आहे. तसेच तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर तुटलेली भांडी असतील किंवा चीर पडलेली काही भांडी असतील तर तीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायची आहे. बघा, कधीही चीर पडलेली भांडी किंवा तुटलेली भांडी आपण आपल्या घरात वापरली नाही पाहिजे. याने आपल्या घरात दरिद्रता येते. पण ही भांडी जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढायची असेल तर ती तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की काढू शकता. याने तुमच्या घरातील दरिद्रता गरीब दूर होऊन माता लक्ष्मीची कृपा ही कायम राहील. त्याचबरोबर तुमच्या घरात जर फाटलेले कपडे असतील किंवा जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नसतील तर ते सुद्धा तुम्हाला ह्या अमावस्येच्या दिवशी कपडे दान करायचे आहे किंवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर हे कपडे काढायचे आहे. किंवा फाटलेले कपडे असतील तर ते तुम्ही कचरापेटीत टाकून द्या. अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात ज्या गोष्टी नको आहेत त्या तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका. यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत होईल आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही दारिद्र्य आहे ती आपल्या घरातून बाहेर होईल आणि घरात लक्ष्मीचे आगमन होईल. कारण ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात अलक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास हा कायम असतो. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून कराव्यात. जर तुम्ही खूप पूजापाठ करतात, खूप देवदेव करतात, पण जर तुम्ही फाटके वस्त्र वापरत असतात, तुटकी भांडी वापरत असाल तर अशाने सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. कारण तुमच्या घरात दरिद्रता कायम राहील. म्हणून कधीही फाटके वस्त्र आणि तुटकी फुटकी भांडे आपण आपल्या घरात वापरू नये. फाटके कपडे असतील तर ती तुम्ही शिवून घाला, पण फाटकी कपडे अजिबात वापरू नका. याने आपल्या मागे दरिद्रता लागते. त्यामुळे आपल्याला उद्या म्हणजेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात ज्या काही फाटके वस्त्र किंवा तुटकी भांडी असेल ते आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरात ज्या काही गाड्या असतील, जी काही वाहने असतील त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुमच्या घरात नेहमी कटकट असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. बघा, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 11 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून टाकायचा आहे आणि नंतर तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे किंवा कुठेतरी लांब जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुम्ही व्यवसाय करत आहात त्या ठिकाणी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. याने सुद्धा तुमच्या घरात बरकत येईल किंवा तुमच्या घराला कुणाची नजर बाधा झाली असेल ती सुद्धा ह्या उपायाने तुम्हाला खूप असा फरक जाणवेल. हा उपाय तुम्हाला दर अमावस्येला केला तरी चालेल. ह्या उपायाने घरामध्ये बरकत येईल आणि घरातील जी काही नकारात्मकता असते ती घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहतो. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, खूप असे निगेटिव्ह वातावरण होत असेल, कोणतेही काम करताना तुम्हाला कंटाळा येत असेल, उत्साह वाटत नसेल, मन सारखे अस्वस्थ असेल, तर तुम्हाला घरात आनंदी वातावरण राहत नसेल तर तुम्हाला ह्या अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा. बघा, आपल्याकडे जी पिवळी मोहरी असते ती मोहरी तुम्हाला कुठेही कोणत्याही दुकानात मिळून जाईल. तर ती मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मोहरी देवासमोर ठेवून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचे आहे आणि नंतर ती मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक रूममध्ये म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे. ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरात खूप सारी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कमी झाल्याचे नक्की जाणवेल. तर दर अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. बघा, यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी
दरिद्रता आहे ती जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहील. त्याचबरोबर ह्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या चारही बाजूला दही भात सुद्धा टाकायचा आहे. याने सुद्धा तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बऱ्यापैकी दूर होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपल्याला उद्या म्हणजेच अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे, जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहील. तर मग जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.